अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे 9 वर्षीय चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आलाय। गावाजवळील शिवारातील विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून प्राथमिक माहितीनुसार घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर चिमुकली 12 डिसेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना बेपत्ता झाली होती। LCB सह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावात तळ ठोकून तपास सुरू केला होता। सुमारे 50 तासांनंतर अखेर चिमुकलीचा मृतदेह सापडला असून पुढील तपास सुरू आहे। मुलगी शाळेतून सकाळी 10 वाजता शाळेमध्ये गेली। ती शाळेत तिथेवाले 5 वाजता शाळा सुटली। माझे 2 मुलं शाळेतून घरी आले, ती घरीच आली नाही म्हणून तिचा शोध मी लगेच 5 वाजता तिला शाळेकडे बघायला गेलो। मग शाळेकडे बघायला गेल्यानंतर तिला मी पूर्ण गाव शोधलं, तरी ती मला कुठेच आढळून आली नाही। लगेच मी 6 वाजता लगेच माझ्यावाल्या दोघं मोठे म्हणजे भावांना गावामध्ये असं मी थोडी चवचव केली, बा मुलगी सापडत नाही बा, कुठेतरी बघा बा, कोणीतरी कोणाच्या इथं असेल बा। मी केव्हाचा एकटा शोधतोय बा तिला, मला अजून पण मिळत नाहीये ती। मग मी पूर्ण शोधायला लागलो, पूर्ण गाव माझ्या मागं शोधायला लागले। मग पोलिसांना फोन केले, पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस पण आले इथं, पोलीस पण शोध घ्यायला लागले। तिचा शोध अजून पण मिळत नाहीये। तिला आता 4था दिवस येऊन गेला आहे। 4था दिवस अजून माझी मुलगी तिथं पण असेल, तिथं पण पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला लवकरात लवकर माझ्याजवळ घेऊन यावं। कोणावरच काही संशय वगैरे नाही, फक्त मी तिला त्यावेळेस शोधत होतो। मला एका ठिकाणून मी पूर्ण गाव शोधल्यानंतर इकडे हे भिलाटीचा कोपरा आहे, तिकडे मी बघायला गेलो तिला। तिकडे एक बाई बाहेर बसलेली होती। मी तिला विचारलं, तिला म्हटलं ताई माझी मुलगी दिसली का इकडं? ती ताई म्हटली ती तिच्या मिता एक तांड्यातली मुलगी होती, तिच्या मिता ती तांड्यात इकडे गेली, गावाकडे गेली। आणि माझ्या बाईला पण तसंच सांगितलं तिनं। तिच्या मिता 2 मुली होता, त्या 2 मुली होत्या, एक गावातली मुलगी होती आणि एक तांड्यातली मुलगी होती, त्याच्या मिता गेलं। आणि तिसऱ्याने विचारलं माझ्या चुलत भावाला सांगते ती इकडे करगाव रस्ता धरून एकटी गेली, तिथून असं उत्तर मिळालंय फक्त। मग गावामध्ये असं कोणीच काही सांगितलं नाही मला। तिचं दप्तर मिळालंय, तिचं दप्तर इकडे पुढे रस्त्याला मिळालंय, करगाव रस्त्यापासून मध्ये एक शेताचा रस्ता आहे, त्या रस्त्याला मिळालंय ते। धनश्री शिंदेचं 12 तारखेला ती शाळेतून घरी जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती। आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी मिळाल्याने ते पूर्ण प्रक्रिया कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आलेला आहे। आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते, जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। त्यामुळे कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवा कोणी पसरू नये, ही माझी गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येईल।